काल नेवासा तालुक्यामध्ये सोनई गावामध्ये समाजाला कालिंबा फासर अशी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे। आपण पाहिलं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून की त्या ठिकाणी वैरागर नावाच्या ज्या तरुणाला ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली, त्याला 4 महिन्यापूर्वी अशीच मारहाण करण्यात आली होती। परंतु ज्यावेळेस आम्ही त्यावेळेस पोलीस प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं होतं, परंतु पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी दखल घेतली नाही आणि म्हणून त्या पद्धतीने 4 महिन्यापूर्वी जी घटना झाली त्या घटनेनंतर चर्चेनंतर तो विषय त्या ठिकाणी संपवण्यात आला होता। परंतु काल या जातीवादी माणसांनी, समाजकंटकांनी ज्या पद्धतीने संदीपला किडनॅप केलं, गाडीत बसवलं, संजयला ज्यावेळेस किडनॅप केलं, गाडीत बसवलं आणि गाडीत बसवल्यानंतर त्याला 7-8 जणांनी धरून ठेवलं आणि अज्ञात ठिकाणी त्या ठिकाणी नेलं। अज्ञात ठिकाणी नेल्यानंतर संजूवर अतिशय भयानक असा, अक्षरशः सांगायला सुद्धा काटा फुटतोय असा हल्ला त्या ठिकाणी सर्वजणांनी त्या नराधामाने केला। त्या नराधामाला थोडीशी सुद्धा मायादया आली नाही आणि आमचा संजू त्या ठिकाणी काही क्षणात रक्ताच्या थारोळ्या त्या ठिकाणी पडला आणि त्याला मेला म्हणून ही माणसं, जी माणसं त्याच्यावर हल्ला करीत होती, जी समाजकंटक त्यांच्यावर जे हल्ला करत होते, जे मारहाण करत होते, त्या माणसांनी त्याच्या तोंडामध्ये लघवी केली, त्याच्या तोंडामध्ये थुंकले, असा एकदम अतिशय निंदनीय प्रकार या समाजकंटकाकडून त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून त्याच्या अंगावर गाडी घालून त्याला मारण्यात आलं आणि असा प्रकार झाल्यानंतर त्याला आज शासकीय रुग्णालयामध्ये आणलेलं आहे। त्याच्या डोळ्यामध्ये चाकू घातला गेला, त्याच्या डोळ्यामध्ये चाकू घालून त्याला प्रथम आंधळ करण्यात आलं आणि नंतर बाकीच्या ज्या जखमा आहेत नंतर त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि आज त्याला शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे। आम्ही या ठिकाणी चंदूभाऊ काळोखे असतील आणि समाजाचे सर्व कार्यकर्ते असतील, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन त्याची भेट घेतली आणि माननीय हा झालेला सगळा निंदनीय प्रकार माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांच्या कानावर त्या ठिकाणी चंदूभाऊने घातला आणि त्या ठिकाणी आम्हाला माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शिष्टमंडळाला भेटण्याची वेळ दिली आणि त्या भेटीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आणि समाजाचं सर्व शिष्टमंडळ अतिशय चांगली चर्चा झालेली आहे। त्या सर्व आरोपींना त्वरित अटक करू अशा पद्धतीचं आश्वासन माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी दिलेलं आहे। त्याचबरोबर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, किडनॅपिंग पासून त्याचा प्रवास कसा झाला, त्याला कुठं थांबवण्यात गेलं, कसा मारला गेला, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न असेल, परत जाती ॲट्रॉसिटीचा गुन्हा असेल, त्याचबरोबर सर्व 10-12 जणांनी मिळून केलेला हल्ला असेल, असा राईटचा गुन्हा असेल, अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या ठिकाणी मी दाखल करणार आहे अशा प्रकारचं माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी आमच्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि उद्याच्याला माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब उद्या स्वतः त्या संजूला भेटण्यासाठी शासकीय रुग्णालयामध्ये, उद्याच्याला जिल्हा रुग्णालयामध्ये 9:30 वाजता त्या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून एक माननीय पोलीस अधीक्षक साहेबांचं खऱ्या अर्थानं आम्ही समाजाच्या वतीने आभार मानतो की अतिशय कडक कारवाई त्या ठिकाणी करण्याचं आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी दिलं आणि आरोपींना ताबडतोब लवकर अटक करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। आता बऱ्याच पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चर्चा सुरू झालेली आहे। एक हिंदूला मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचा समज त्या ठिकाणी झालेला आहे। पण मला असं म्हणायचंय, जर हिंदू म्हणून जर अशा प्रकारचं कृत्य जर केलं जर असेल तर आम्ही पण हिंदू आहोत, आमच्यावर हल्ला हिंदू म्हणून होतोय कसा, हा सुद्धा प्रकार जर झाला जर असेल तर निश्चितपणाने निंदनीय आहे आणि चुकीचा आहे आणि म्हणून पोलीस चौकशीमध्ये सर्व स्पष्ट त्या ठिकाणी येणार आहे आणि जर पोलिसांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणून जिल्ह्यामध्ये याचं माननीय चंदूभाऊ काळोखे असेल, मी असेल आणि समाजाचं सर्व शिष्टमंडळ असेल, आम्ही त्या ठिकाणी एक निषेध मोर्चा म्हणून आणि लवकरच चंदूभाऊ काळोखे असेल, मी असेल, सर्व समाजाचं शिष्टमंडळ, पावलसराव पवार असतील, अंकुशराव मोहिते असतील, हे सर्वजण कार्यकर्ते आज या ठिकाणी बसले आणि लवकरात लवकर याचा एक निषेध मोर्चा म्हणून आम्ही त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि प्रत्येक तहसील कार्यालयावर काढायचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्या शिष्टमंडळाची अशी एक मागणी होती की हा जो प्रकार झालेला आहे, समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, समाज भयभीत झालेला आहे आणि म्हणून त्या परिवाराला पोलीस संरक्षण देण्यात यावं
आणि अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना केली आणि साहेबांनी सुद्धा ती मागणी या ठिकाणी मंजूर केली की मी समाजामध्ये जोपर्यंत शांतता त्या ठिकाणी प्रस्थापित होत नाही तोपर्यंत मी पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवेल, अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। आणि या समाजकंटावर ताबडतोब कारवाई करण्याचं आश्वासन माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी दिलेलं आहे। म्हणून समाजाच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांचं खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार, मी चंद्रकांत काळोखे। आत्ताच सुनील भाऊंनी समाजाची भावना जी व्यक्त केली आहे ती ही समाजाची तीव्र भावना आहे। काल संध्याकाळी सोनई तालुका नेवासा येथे आमच्या समाजाचा परिवार वैरागर संजय ज्याचं नाव आहे त्याच्यावर फार मोठा प्राणघातक हल्ला झाला। याची पार्श्वभूमी खरी 4 महिन्यापूर्वीची एक घटना त्याच्यासोबत घडली होती, परंतु स्थानिक पोलीस प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं कालचा हा दुर्दैवी प्रकार घडला। आणि ही घटना ज्यावेळेस त्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला त्याला त्या पद्धतीने उचलून नेलं आणि मेला म्हणून टाकून दिला, त्याच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर सशस्त्र साहित्याने त्याच्यावर हल्ला केलेला आहे, प्राणघातक हल्ला। आणि हे कृत्य केल्यानंतर मानवतेला काळिमा फासणारी घटना अशी केली की त्यांनी त्याच्या तोंडावर लघुशंका केली, लघवी केलेली आहे आणि 2-3 जणांनी थुंकलेला आहे। तर त्यावेळेस त्याच्या सोबत जे होते त्यांनी जे रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा जे ऐकलं त्याच्यात त्यांनी व्यक्त केलंय की कोणीतरी त्याला सांगत होतं की तुला जी काय घोडा दिला आहे तो काय खिशात ठेवायला दिलाय काय, तर त्याचा वापर करून त्याला मारून टाकण्यात आपल्या अंगलट येईल, अशा पद्धतीचं वक्तव्य ही सगळा भाग, हा सगळा प्रकार आम्ही जिल्ह्याचे माननीय जिल्हा अधीक्षक साहेब सोमनाथजी घारगे यांच्या कानावर घातलेला आहे। काल त्यांचा माझा स्वतः संवाद झाला होता। त्यांनी समाजात शांतता राहावी, कायदा व सुरक्षेचं प्रस्थापित राहावी व्यवस्थित म्हणून त्यांनी स्वतः लक्ष घातलं आणि त्यांच्या हेही लक्षात आलं की स्थानिक पोलीस प्रशासनानं थोडं दुर्लक्ष केलं। तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी या प्रकरणाची स्थानिक पोलीस प्रशासनाची सुद्धा चौकशी करील, जे दोषी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करील। आणि आम्ही समाजाच्या वतीनं दुर्दैवाची घटना आहे की उद्या तोंडावर दिवाळी आहे, पोलीस प्रशासनाला हा त्रास व्हावा आणि याच्या स्थानिक पोलीस प्रशासनाने अधिकार घ्यावा, म्हणजे हे खऱ्या अर्थानं आज जी घटना घडली याचा त्रास सगळ्यात जास्त जर कुणाला झाला असेल तर आपल्या जिल्ह्याचे माननीय जिल्हा अधीक्षक घारगे साहेबांना झाला। परंतु आमच्यातला संवाद, कार्यकर्त्यांनी दिलेलं सहकार्य याच्यामुळे तिथं अनुचित प्रकार घडला असता त्यांनी त्या मुलाला वैद्यकीय उपचार मिळावे म्हणून पोलीस स्वतः घारगे साहेबांनी, स्थानिक पोलीस प्रशासनानं नाही, मी जबाबदारीने बोलतोय, ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संवाद झाल्याप्रमाणे आमच्या कार्यकर्त्यांनी सपोर्ट केला आणि मग त्या संजय वैरागरला इथं आणून त्याला ॲडमिट केलं, बाकीचा प्रकार झाला। उद्या जिल्ह्याचे सन्मान्य पोलीस अधीक्षक त्या परिवाराला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येणार आहेत, त्याच्याशी चर्चा करतील, त्या चर्चेतून त्यांना जे निष्पन्न होणार आहे त्याप्रमाणे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, त्याची खात्री आम्हाला सर्वांना आहे। आम्हाला त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात, संपूर्ण जिल्ह्याच्या तमाम मातंग समाजाच्या वतीनं आम्ही सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्यात, त्यांनी त्या स्वीकारल्यात। आणि असंच सहकार्य की जे तुम्ही आज आमच्याकडून त्यांनी अपेक्षा जी केली होती की कालपासूनचं जे सहकार्य मिळालं, भावी काळात असंच मला जर दलित संघटनांचं जर सहकार्य लाभलं, विशेषतः मातंग समाजाचं आहे, कारण मातंग समाज हा चांगला आहे, त्या पद्धतीने जर असंच सहकार्य मिळालं तर येणाऱ्या काळात दलितांवरचे जरी चुकून अन्याय झाला तर त्यांना आम्ही कुठल्याही पद्धतीनं अजिबात दलितावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ, असं आम्हाला चर्चेतून जाणवलं। धन्यवाद। दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007।